कीर्तनकारांना घुसखोर म्हणणारे शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंना अखेर अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। अतिरिक्त सत्र न्यायालयाने दिलेले अंतरिम अटकपूर्व जामीन रद्द झाल्यानंतर वाघोळी पोलिसांनी तातडीने त्यांना ताब्यात घेतले। शरद पवार यांनी वारकरी संप्रदायात प्रतिगामींची घुसखोरी वाढत असल्याचं वक्तव्य केलं होतं। त्यालाच दुजोरा देत विकास लवांडेंनी वारकरी संप्रदायातील कथित घुसखोर म्हणून 20 जणांची नावे जाहीर केली होती। त्यानंतरच या प्रकरणाची सुरुवात झाली होती। आता हा संपूर्ण वाद नेमका काय आहे, यात शरद पवारांची भूमिका काय होती आणि आताचे अपडेट्स काय आहेत, सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी वृंदा लासे आणि कॅमेरावर आहे जयेश पाटील। महाराष्ट्राच्या संत परंपरेला हजारो वर्षांची पवित्र आणि समृद्ध परंपरा लाभली आहे। या भूमीवर वारकरी संप्रदायाने नेहमीच भक्ती, समानता, सेवा आणि मानवता याचा संदेश दिला आहे। संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ यांसारख्या महान संतांनी समाजात प्रबोधनाची ज्योत पेटवली। अशा पवित्र आणि लोकाभिमुख संप्रदायातील कीर्तनकारांना आणि संतांच्या परंपरेत काम करणाऱ्या साधकांना घुसखोर म्हणणे हे केवळ अपमानकारक नाही, तर वारकरी संस्कृतीच्या भावविश्वावर थेट आघात करणारे आहे। याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्या विरोधात राज्यभर तीव्र संतापाची लाट उसळली आहे। शरद पवार यांनी अलीकडेच वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीची घुसखोरी होत असल्याचं वक्तव्य केलं होतं। त्यानंतर विकास लवांडे यांनी काही कीर्तनकार आणि प्रचारकारांची नावे सार्वजनिक करत त्यांना घुसखोर असे संबोधले। या वक्तव्यामुळे वारकरी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या, कारण वारकरी संप्रदाय हा कोणत्याही राजकीय अजेंडाचा भाग नसून तो भक्ती, शिस्त, समाज सुधारणा आणि व्यसनमुक्तीचा शाश्वत मार्ग आहे। या परंपरेने महाराष्ट्रातील गावोगावी जनजागृती केली, अंधश्रद्धा कमी केली आणि सामान्य माणसाच्या मनात नैतिकतेचा दीप प्रज्वलित केला। अशा परंपरेवर संशयाची, अपमानाची आणि कलंकाची भाषा वापरणे हे वारकऱ्यांना मान्य होणे शक्यच नव्हते। आणि याच संतापातून 9 मे 2026 रोजी म्हातोबाची आळंदी ते पुणे या प्रवास दरम्यान काही वारकऱ्यांकडून त्यांना काळं फासण्यात आलं। या घटनेनंतर पक्षातील कार्यकर्त्यांनी लवांडे यांचा दुग्धाभिषेक करत समर्थन व्यक्त केलं होतं। मात्र त्यानंतर वाघोळी परिसरात विकास लवांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। प्रकरण न्यायालयात गेले आणि अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतरही त्यांनी अर्जात पूर्वीचे गुन्हे लपवल्याचा मुद्दा सरकारी पक्षाने उपस्थित केला। न्यायालयाने हे गंभीर मानून त्यांचा अंतरिम जामीन रद्द केला। त्यानंतर गुरुवारी 21 मे रोजी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले। ही कारवाई केवळ कायदेशीर नव्हे, तर नैतिकदृष्ट्याही महत्त्वाची मानावी लागेल, कारण वारकरी परंपरेचा अपमान करून राजकीय लाभ मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कायदा उत्तर देतो हे यातून स्पष्ट झाले। या संपूर्ण प्रकरणात संग्राम बाबू भंडारे यांनी म्हटलं आहे की अखेर कायदेशीर मार्गाने लवांडेंचे तोंड काळे करण्याचे काम हिंदू धर्मीयांनी केले असे म्हणता येईल। वारंवार कायद्यातील पळवाटा शोधत कायद्यापासून दूर राहत असलेला लवांडे कायद्याच्या चक्रामध्ये अडकलाच। त्याच्या अंतरिम जामीन रद्द होताच महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या या कारवाईबाबत त्यांचे मनपूर्वक आभार। साधू संतांची परंपरा पुढे घेऊन जाणाऱ्या महनीय मंडळीबाबत बोलताना प्रत्येकाने विचार करायला हवा। लवांडे अशा लोकांबाबत गरळ ओकण्याचे काम करत फेक नरेटिव्ह सेट करण्याचे काम करत होता, त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्याची आमची मागणी होती। आज कायद्याचा फटका लवांडेला बसला। आज या प्रकरणाने एक गोष्ट पुन्हा अधोरेखित केली आहे की संत परंपरेचा आणि वारकरी संप्रदायाचा अपमान करून कोणतीही व्यक्ती स्वतःला मोठी ठरवू शकत नाही। महाराष्ट्राच्या मातीत संतांचा वारसा हा केवळ पूजनीय नाही, तर तो लोकांच्या जगण्याचा आधार आहे। त्यामुळे अशा भाषेला आणि अशा वक्तव्यांना वारकरी समाजाकडून तीव्र प्रत्युत्तर मिळणे साहजिकच आहे। या प्रकरणात कायदा आपले काम करेल, पण जनमानसाने मात्र संतांचा आणि वारकरी परंपरेचा सन्मान अधिकच रूढ झाला आहे, हे महत्त्वाचंच म्हणावं लागेल। आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।